आपली तयारी आहे का वचन ऐकण्याची? आहे. Yes. तर वचनाची ऐकण्याची तयारी तुमची कशा प्रकारे आहे? मला तुम्हामध्ये येण्याची फार आनंद उत्सुक वाटला होता, पण तितकाच मला खेदही वाटला. ह्या चर्चमध्ये अभिषेक दास ह्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला येतात. ते काय येतात? कशा करता येतात? काय आहे त्यांचं काम येतं याचं सांगाल? ते यासाठी येतात की कोणाच्या आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, ह्यासाठी ह्या ठिकाणी येतात. आणि तुम्हाला देवाच्या सहभागितेमध्ये सामील करण्यासाठी या ठिकाणी येतात. का त्यांना त्यांच्या घरी जेवण नाही का? का माझ्या घरी मला जेवण नाही का? का मी माझ्या मोठेपणासाठी या संदेश सांगण्यासाठी उभा राहिलो का? ते का त्यांच्या मोठेपणासाठी या ठिकाणी येतात का? काय शिंदे साहेब फार देवापेक्षा उंच आहेत का? नाही. देवाने आम्हाला ह्या कामासाठी निवडलं की जे देवापासून लांब आहे त्याला ओढून काढून जवळ घ्या. का? वेळ फार वाईट आहे. हालेलुया. Hallelujah. समजतं? मग तुम्हाला माझा एक प्रश्न आहे की जेव्हा आमचे गोखले सर या ठिकाणी आले, त्यांनी वचन दिलं, त्याबद्दल कोणी मला थोडं सांगेल का? म्हणजे मला माझं वचन सांगायला, म्हणजे देवाचं वचन सांगायला आनंद वाटेल की खरोखर तुम्ही ते वचन ग्रहण करताय. हालेलुया. Hallelujah. ब्रदर पैकी कोणी? पहिलं तर मी इकडे येईल. प्रेषित 12 नाही, कशाला म्हणतात? 19 प्रेषित एकच बोला. प्रेषित बोला, लूक बोला, कुणीतरी एकच बोला. प्रेषित मध्ये 19वा अध्याय वचन कितवा आहे? 26 अध्याय 19 वचन. प्रेषित 26वा अध्याय 19 वचन. आमेन. वाचा बरं एक वचन 26. माझ्या बहिणीने कोणीही बायबल वाचलं म्हणतो. मी तिकडं पण येणार आहे, तुमच्यामध्ये बी येणार आहे. म्हणून अहो राजे अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अपमानला नाही, तरी पहिल्याने दिमिश्कातील लोकांना व अवघ्या यहुद्या देशात व परराष्ट्रीय लोकांनी उपदेश करत आलो नाही. पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभेल अशी कृत्ये करून देवाकडे वळा. आमेन. काय सांगितलं त्याने? काय सांगितलं? काय जे वचन आज येईल आमचे ब्रदर वाचून दाखवतात. प्रेषितांचे कृत्य 26 अध्याय ना 19 वचन. पश्चाताप करा. कशाचा पश्चाताप? पश्चाताप म्हणजे काय? बोला ना. पापाचा. कोणता पाप? त्याच विषयावर मी बोलणार आहे. मी दुसरा विषय कोणता घेऊन आलेलो नाही. कारण मला फार आनंद होता की ज्या ठिकाणी आमचे पास्टर येतात त्यांची उन्नती झाल्याशिवाय कधी राहणार नाही. ते सैतानावरती विजय मिळवण्याशिवाय कधी राहणार नाही. ते कधी हानी पावणार नाही आणि ते कधी सैतानाच्या आधी होणार नाही. हालेलुया. Hallelujah. आणि हे पाहण्यासाठी
आणि तुमची साक्षा मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मी देतो. नाही, पहिले आता आमचे जे पास्टर आहेत त्यांची 100% बदल झालेली आहे. हालेलुया. बदल कशी झाली? त्यांनी त्यांचा घरचा बंगला बांधला. जे पहिले दारिद्र्यामध्ये होते आता काय श्रीमंत झाले. त्यांचा बदल कशातून झाला? त्यांचा बदल आध्यात्मिक जीवनातून झाला. कशातून? ते माझ्यापेक्षा कितीतरी लहान आहे, ते माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहे असं म्हणून वयाने लहान, पण आध्यात्मिक जीवनात ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा यहोवान बाप्तिस्मा करीत होता तेव्हा यहोवानाकडे गेला आणि यहोवानाला म्हणाला, आता तू माझा बाप्तिस्मा कर. यहोवान म्हणाला, मी तुझा बाप्तिस्मा करू? तुम्ही कितीतरी मोठे आहेत की तुमच्या पायातली जी बूट आहेत किंवा चप्पल आहे ते उतरण्याच्या लायकीचा मी नाही, आणि मी तुमचा बाप्तिस्मा कसा करू? होऊ दे, हे होऊ दे. म्हणजे लहान ते मोठ्याचा आदर करते. प्रेज द लॉर्ड. पश्चात्ताप घेऊया. मी तुम्हाला एका मार्गामध्ये नेतो. योहान 14 आणि आता 6वा वचन. योहान 14 6वं वचन. योहान 14 6वं वचन. अध्याय 14 6वं वचन. येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया. काय म्हणतो येशू? मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. मार्ग हा कोणता आहे आणि सत्य ते काय आहे आणि जीवन ते काय आहे? हालेलुया. किती सुंदरचं वचन आहे. मार्ग, सत्य आणि जीवन ते मीच आहे. किती सुंदर आहे. आणि तर प्रत्येक जण म्हणाल की आम्ही हे पण नेहमीच वाचतो आणि याच्यात काय बदल आहे? पण याच्यात 3 टप्प्याचा बदल आहे. मार्ग, सत्य आणि जीवन. म्हणून आमच्या पालक साहेबांनी सांगितलं की आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप करा. मी बिडी ओढणारा व्यक्ती, कसा व्यक्ती? बिडी ओढणारा व्यक्ती माझं सोयणं नाही. बिडी पास वाघ मारे, पण त्यात काही अर्थ राहिलेला नाही. कारण जे माझ्या शरीरामध्ये होतं ते पास्टरच्या वतीनं देवाने त्यांच्यामध्ये देवाच्या आत्म्याने कार्य केलं आणि 2 शब्दामध्ये माझ्या जीवनाचा त्यांच्याकडून देवाने न्याय करून घेतला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी कोणाच्या मार्गात होतो? कोणाच्या मार्गात होतो मी? दुष्टाच्या. कोणाच्या मार्गात? देवाच्या मार्गामध्ये होतो. बिडी ओढत असताना मी काय करत होतो? देवाचं वचन सांगत होतो. बरोबर. काय करत होतो? बिडी ओढता ओढता वचन सांगायचो. बिशप आले तर मला कोणी वाघ मारे म्हणत नव्हतं. अरे ते आगंगाडीचा टप्पा कुठं आहे की ज्याच्यातून धूर निघतो? काय म्हणायचे बिशप लोक? आगंगाडीचं इंजन कुठे आहे की त्याच्यातून धूर निघतो. चिडवायचे की त्यांची इच्छा होते की मी बिडी सोडावं, परंतु तसं झालं
नाही. Praise the Lord. मी देवाच्या मार्गात असताना सुद्धा शैतानी कार्य करायचो, म्हणजे बिडी मारायचो. चांगलं वाटतं का? चांगलं वाटतं. हालेलुया. हालेलुया. पण जेव्हा सत्याच्या कार्यामध्ये मी उतरलो तेव्हा मला सत्य जाणवलं. तेही 4 दिवसांनी नाही, ते 2 दिवसांनी नाही, त्या क्षणामध्ये माझ्या देहाला आग लागली. काय लागली? आग. आता याच्यामध्ये सत्यामध्ये डबल सत्य आहे हा. असत्य आणि सत्य. येशू म्हणतो मी तुम्हासाठी माझ्या पित्याकडे जातो आणि तुमच्यासाठी एक कैवारी आत्मा पाठवणार. कोणता आत्मा? सत्याचा आत्मा. म्हणजे सत्याचा आत्मा. आम्ही या सत्याला ओळखलं का? सत्य म्हणजे काय? सत्य कुठं आहे? सत्य कोणाजवळ आहे? जर सत्य तुम्हाला जर आहे तर तुमचं जीवन आग्नीमध्ये आहे. सत्य म्हणजे काय? सोपं आहे? सोपं आहे का? आणि हे सत्य तुम्हाला चैन बसू देणार नाही. जर कानातला नळ असेल तर काढून टाका. माहिती नसेल तर वचन वाचा आणि त्याच्या काय करा? जीवा, अनुकरण करा, विचार करा. काना मात्र गेलांची उकार चुकू देऊ नका. मी जरी बोलत असेल, जर माझ्याकडून कान मात्र गेलांची हुकेल तर त्याची भरपाई मला करावा लागेल. तुमचा दोष माझ्यावर येणार आणि तुम्ही निर्दोष होणार. कारण असत्य शिकवित आहे. पण तसं नाव परमेश्वर करो. ते माझ्या जिभेला ज्या प्रकारे घोड्याच्या तोंडामध्ये लगाम घातलेला असतो त्या प्रकारे परमेश्वराने माझ्या तोंडामध्ये काटेरी लगाम घातलेला आहे. आणि त्याने त्याचे उच्चारून उंच आवाजातून 84 वर्षाचा असताना सुद्धा मी तुमच्या पुढचा. हालेलुया. हालेलुया. जितका माझा आवाज आहे का तितका तुमचा नाही आहे. गुजरी हुई मेरी जिंदगी. समय मेरा थोड़ा बाकी है. ये मेरे जीवंत खुदा, तेरा नाम मेरे मुंह से ना छीनना, बल्कि आखिरी श्वास तेरा नाम में होना. Hallelujah. Amen. हालेलुया. Lord Jesus. तर ते म्हणजे हे सत्य कार्य आहे. तुमचं जीवन कोणाला द्यायचंय? प्रश्न असा आहे हो. त्या प्रश्नामध्ये आहे मार्ग, सत्य आणि जीवन. तुमचं जीवन कोणाला देता? कसं देता? कोणी म्हणतं मी कायफाचा आहे, कोणी म्हणतं मी अब्रामाचा आहे, आणि कोणी म्हणतं पावलाचा. मी पावलाचा आहे. पण नेमकं तुम्ही कोणाचे आहात? हालेलुया. 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 वचन ऐका, कोणी विचारू करणार नाही. तेव्हा 7 वर्ष मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्याला ओळखले असते. आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिले आहे. तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही पाहताही. ओळखता पण आणि पाहताही. कारण तुम्ही त्याचे मंदिर आहात. आणि त्या मंदिराचे हे काम जर करीत असाल
तुमच्या जिभेला आळा नाही. आनंद वाटला, पण इथं आल्यानंतर थोडं दुःखही झालं की देवाचा सेवक काय बोलत होता ते ऐकून मला थोडं वाईट वाटलं. तरी वचन मी तुम्हाला सांगतो. मत्ते 12 मत्ते 12 वचन सांगतो. मत्ते 12 वचन सॉरी मत्ते 6 मत्ते 6 वचन वचन 31 ते 33 पर्यंत वाचा. 31 ते 33. 31. काय खावे व काय प्यावे, काय पाहावे असे मनात चिंता करीत बसू नका. कारण हे सर्व मिळण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आहेत हे तुमचा पिता जाणून आहे. जर यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे मनात चिंता करीत बसू नका. कारण हे सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे जे तुमच्या स्वर्गीय पिता जाणून आहे. हालेलुया. Hallelujah. जर माझा स्वामी जर तुम्हाला शिक्षण देण्यासाठी इथं येतो आणि त्या स्वामीच्या विरुद्ध जर कुरकुर करीत असाल तर त्याचा खर्च मी भरतो. कोणी देऊ नका. त्या व्यक्तीचा खर्च मी देतो. कोणी देऊ नका. मला बोलवा, मी येतो. पण असं बोलू नका की त्याच्या सेवकाची निंदा व्हावी. मी प्रेषित नाहीये. मी स्वार्थी काय, मी संदेष्ट आहे. मला दुःख वाटतं जर कोणत्या सेवकाची जर बदनामी होत असेल तर अशी बदनामी करू नका. पैसा येतो आणि पैसा जातो. त्याच्यावरती वचन आहे. एका दासानं वचन आहे. मला आता थोडं आलं की वचन काय नव्हतं बांधलं. एका दासानं पैशा आभारी आपल्या घरामध्ये कुरकुर केली आणि काहीतरी हत्या केली. देवाने सांगितलं पैसा जो तुमच्याजवळ आहे तो एक चाकू नेमाप्रमाणे आहे मर्डर करणार. पैसा कसा आहे? चाकू नेमाप्रमाणे निवेदन देणार नाही आपण. आणि परत लूकमध्ये 12:14 सांगितलं की जो व्यक्ती जो जो शब्द बोलतील त्याचा मी हिशोब घेतल्याशिवाय राहणार. पाचशे काही तुम्हाला शॉप देणार नाही. मी ते शॉप द्यायला आलो नाही आणि देणारे आमचे दास तेही तुम्हाला शॉप देणार नाही. ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील परंतु तुमची परीक्षा तुमच्या मुखाच्या निघणाऱ्या शब्दावरून होईल. न्याय तो हाच आहे. म्हणून प्रेषितांचे कृत्य 26:19 आता वाचलेलं वचन बरं ते वाचायचं का? हां म्हणून आहो राजा अग्रिप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानला नाही, तर पहिल्याने दामिश्कातील लोकांना व यरूशलेमेत अवघी यहुदिया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील असे कृत्य करून देवाकडे वळा. तर यामधून आपल्याची दिला आळा पश्चाताप करा. हे प्रभू जे काय माझ्या मुखावाट निघायला लागेल
त्याबद्दल मी पश्चाताप करतो आणि इथून पुढं मी देवाच्या सेवकाविरुद्ध बोलणार नाही. तर मला तो शेमट बाकी माझं जिवंत देव शेमटचा पात्र आहे, तो देवाचा सागर आहे, तो पूर्ण काळ आहे. म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो की कदाचित मी पास्टरकडे 3 वेळेस फोन केला की त्याला कारण याचा असा की मला बोलायचं आहे. मी एका छोट्याच्या चर्चमध्ये आहे पवार साहेब, आणि जेवढी तुम्ही आहात तेवढे नाही आहे, तर फक्त 10-12 लोक आहेत. पण मला तर सांगू द्या, फार आनंदाची गोष्ट की ते तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुमच्यापेक्षा हुशार ते आहेत. त्यांच्याकडे देवाचं भय आहे, पण तुमच्याकडे देवाचं भय नाही आहे. तुम्ही काय करता? एका कानाने ऐकता आणि एका कानाने सोडून देता. परंतु लक्षात ठेवा की तुमच्या अभावी त्या व्यक्तीची बदनामी होते. काय सापडलं तुम्हाला? काय तुमच्या जीवनामध्ये शेवटला आहे? मार्ग, सत्य आणि जीवन. हे जीवन तुमचं कसं पार पाडाल, स्वर्गाच्या राज्यामध्ये कसे जाल याची चिंता करा. खाण्यापिण्याची चिंता करू नका. जर तुम्ही तुमच्या जीवनाचा स्वार्थ जर करून घ्यायचा असेल तर जगामधला स्वार्थ पाहू नका, तर आध्यात्मिक जीवनाचा स्वार्थ पहा. म्हणजे स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होईल. आणि तो प्रवेश करणारा म्हणजे माझ्या हातातली हीच व्यक्ती. वचन आणि प्रार्थना वाचलं वचन तुम्हाला आणि मला शिकायची करू. डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो माझी जिवंत देवा. जे काय तू माझ्या मुखामध्ये करलंस